निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। आत्ताच एक अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज खरोखरच सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे। ज्या रखडलेल्या पीक विम्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघत होता, सावकाराकडे हात पसरत होता, रात्री झोप लागत नव्हती, त्या पीक विम्यासाठी आता थेट 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। आज उद्या परवा असे 3 दिवस शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण पुढे तुम्हाला सांगणार आहे कोणते 20 जिल्हे निवडण्यात आले आहेत, कोणत्या पिकांसाठी किती पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मिळून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की 75% पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आलं आहे। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही। सरकारने पैसे सोडले की थेट तुमच्या खात्यावरती येतात। 2022, 2023, 2024 आणि 2025 या 4 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ज्यांना पीक विमा मिळालाच नाही किंवा कमी मिळाला होता, अशा सर्व शेतकऱ्यांची चौकशी करून आता हा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे ते बघा, लक्षपूर्वक ऐका। सोयाबीन पिकासाठी 3 वर्षांचा एकत्रित 58,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। कापूस म्हणजेच कपाशीसाठी हेक्टरी 3 वर्षांचा 60,000 रुपये पीक विमा मंजूर। तूर पिकासाठी 45,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। मूग पिकासाठी 27,500 रुपये 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर। उडीद पिकासाठी 25,000 रुपये मिळणार। ज्वारीसाठी 32,500 रुपये आणि बाजरीसाठी 32,000 रुपये असे या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आले आहेत। याशिवाय आंबा, केळी, द्राक्षे, गहू, हरभरा, कांदा अशा एकूण 30 प्रकारच्या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की 3 दिवसात पैसे कसे येणार। सरकारने एक विशेष योजना आखली आहे। एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवणं शक्य नसल्यामुळे 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे। पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये, तिसऱ्या दिवशी उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। आज, उद्या, परवा केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आल्याचा मेसेज येऊ शकतो। त्यामुळे मोबाईलकडे लक्ष ठेवा। मागच्या वेळी पीक विम्यामध्ये घोटाळे झाले होते, ते घोटाळे होऊ नयेत यासाठी सरकारने आता कडक नियम केले आहेत। चौकशी करून पात्र शेतकऱ्यांनाच पैसे दिले जाणार आहेत। आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती, कोणत्या 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही ते आधी समजून घ्या, कारण जर तुम्ही यापैकी एखाद्या प्रकारात मोडत असाल तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही। पहिला प्रकार, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन म्हणजेच सरकारी जमीन स्वतःची आहे असं दाखवून पीक विमा भरला होता, त्यांना पीक विमा अजिबात मिळणार नाही। गायरान जमीन म्हणजे सरकारची जमीन असते। अशी जमीन आपलीच आहे असं खोटं दाखवून जे शेतकरी पीक विमा घेत होते त्यांना आता कायमचं अपात्र केलं जाईल। दुसरा प्रकार,
ज्या शेतकऱ्यांनी रस्त्याकडची सरकारी जमीन किंवा कृषी विभागाची जमीन स्वतःची दाखवून पीक विम्यासाठी अर्ज केला होता त्यांना देखील पीक विमा मिळणार नाही. एवढंच नव्हे तर अशा शेतकऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. तिसरा प्रकार, ज्या शेतकऱ्यांनी खोट्या कागदपत्रे तयार करून सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाही. उलट अशा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, तीनही प्रकार एकत्र लक्षात ठेवा. गायरान जमीन दाखवून पीक विमा घेतलेले अपात्र, सरकारी रस्त्याकडची जमीन दाखवून विमा घेतलेले अपात्र, खोट्या कागदपत्रे वापरून विमा घेतलेले अपात्र आणि कारवाई. जे प्रामाणिक शेतकरी आहेत, ज्यांनी खऱ्या जमिनीवर खरा पीक विमा भरला आहे, अशाच गोरगरीब शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणते 20 जिल्हे निवडले आहेत ते बघा. राज्यात 36 जिल्हे आहेत. त्यापैकी फक्त 20 जिल्ह्यांसाठी सरकारने GR काढला आहे. बाकी 16 जिल्हे या टप्प्यात नाहीत. तुमचा जिल्हा यात आहे का ते नीट बघा. पहिला जिल्हा अकोला. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 40,000 रुपये जमा होणार. दुसरा जिल्हा नागपूर. विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. तिसरा जिल्हा परभणी. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चौथा जिल्हा रायगड. कोकणातील रायगड जिल्ह्यात मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक विमा मिळणार आहे. पाचवा जिल्हा नंदुरबार. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. सहावा जिल्हा हिंगोली. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सातवा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. आठवा जिल्हा यवतमाळ. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. नववा जिल्हा सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. दहावा जिल्हा ठाणे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 11वा जिल्हा पालघर. आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 12वा जिल्हा पुणे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. 13वा जिल्हा धुळे. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. 14वा जिल्हा लातूर. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील हरभरा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 15वा जिल्हा बुलढाणा. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 16वा जिल्हा नाशिक. द्राक्ष आणि कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. 17वा जिल्हा अहिल्यानगर. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बागायत आणि कोरडवाहू दोन्ही शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 18वा जिल्हा सोलापूर. ज्वारी आणि डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर झाला आहे. 19वा जिल्हा सातारा. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. 20वा जिल्हा बीड. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. बीड जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहिली. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आज, उद्या, परवा केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येऊ शकतात. त्यामुळे मोबाईलवर मेसेज करे लक्ष ठेवा. आता लक्षात ठेवा,
पीक विमा कोणाला मिळणार याचं सूत्र सोपं आहे. माळरान जमीन असेल तर त्यासाठी वेगळा पीक विमा, बागायत जमीन असेल तर त्यासाठी वेगळा, फळबागा असतील तर त्यासाठी वेगळा आणि हंगामी पिके असतील तर त्यासाठी वेगळा पीक विमा असतो. तुम्ही कोणत्या प्रकारची जमीन धारण करता त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता थोडक्यात सांगतो. आजची संपूर्ण माहिती एकत्र बघा. काय मंजूर झालं? रखडलेल्या पीक विम्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर. हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा मंजूर. कोणत्या पिकांसाठी? सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, आंबा, केळी, द्राक्ष, कांदा असे 30 प्रकारचे पीक यांचा समावेश. कोणत्या जिल्ह्यांमध्ये? अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, धुळे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड असे 20 जिल्हे. कधी मिळणार? आज, उद्या, परवा असे 3 दिवसात टप्प्याटप्प्यानं. कोणाला मिळणार नाही? गायरान जमीन दाखवलेले, सरकारी जमीन दाखवलेले आणि खोटी कागदपत्रे वापरलेले 3 प्रकारचे शेतकरी अपात्र. शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेजारच्या नातेवाईक शेतकऱ्यांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांना वेळेत माहिती मिळेल आणि ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तुमच्या खात्यावरती पैसे आले का? किती आले? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? हे सगळं मध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या बातम्या सगळ्यात आधी मिळवण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाच्या बातमीची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. शेतकऱ्यांचं जीवन सुखाचं होवो, पेरणी गोड होवो, पीक भरघोस यावो याच मनापासून शुभेच्छा. जय शेतकरी, जय महाराष्ट्र.